डोळ्यांत अश्रू आणि मनात साठवलेल्या आठवणी, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेसाठी वाहिलं, त्या आपल्या लाडक्या नेत्याची, स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती साजरी करताना आज मन सुन्न होतंय. पण त्यांच्या विचारांचा हाच दीप आपल्याला पुढे चालू ठेवायचा आहे. नुकत्याच गेलेल्या आठवणींना आणि त्यांच्याच प्रेरणेला साजेसा असा एक अत्यंत पवित्र सेवायज्ञ पिंपळे गुरव सांगवीच्या मातीत होतोय. आगामी बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नवी सांगवीतील सुरुची हॉटेलच्या तळमजल्यावर MS काटे चौकात एका भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यांच्या याच जयंतीच्या पवित्र निमित्ताने या महादानात सहभागी होणाऱ्या प्रत्येक देवमाणसाला, रक्तदात्याला माननीय नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या वतीने सन्मानाची ट्रॅव्हल बॅग, टिफिन बॉक्स, पाण्याची बॉटल आणि एक गौरवास्पद प्रमाणपत्र भेट म्हणून दिलं जाणार आहे. माननीय नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संपूर्ण आयोजनातून हा सोहळा आकार घेत आहे. यात ॲडव्होकेट अभिषेक जगताप, कैलास गणपतराव जगताप प्रतिष्ठान, माननीय नगरसेवक राजेंद्र जगताप मित्र परिवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि श्री लक्ष्मण नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व परिवार एकत्र आले आहेत. रक्तदानासारख्या या महान कार्यासाठी आणि अधिक माहितीसाठी आपण तात्काळ संपर्क साधावा. अतुल ससाने 88 88 57 65 88, नितीन कोले 72 63 82 66 20 किंवा बाळासाहेब पिल्लेवार 97 67 31 00 61 यांच्याशी संपर्क साधावा. चला ना, दादांच्या या जयंतीला कुणाच्या तरी रक्ताच्या नात्याला जीवदान देऊया. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. ते 22 जून बुधवार दिनांक 22 जून 2026 ला त्या सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत हे आयोजित केलेलं आहे रक्तदान शिबिर. तर त्या संदर्भात मला सांगायचं की जे आपल्या परिसरामध्ये म्हणा की ह्या मुलं मुली आणि संपूर्ण नागरिक आजपर्यंत आपल्या विविध कार्यक्रम करत आलेले आहे. आणि ते कार्यक्रम करत असताना दादांची आठवण दादांनी सातत्याने सांगत होते की खर्चिक कामं तुम्ही करा, पण ती जनहिताची कामं करत जा, जनहिताचे कार्यक्रम घेत जा. मग त्यामध्ये आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, तुमचं चांगल्या पद्धतीने स्वच्छता करण्यासाठी अशा अनेक दादा आम्हाला मीटिंगमध्ये सातत्याने सांगत असायचे की तुम्ही ज्यावेळेस खर्च करता तर व्यर्थ नाही गेला पाहिजे. तो खर्च तुम्ही करताना सातत्याने जनतेच्या विचाराचा हे करत जा, जनतेसाठी विचार करत जा. तर जनतेने तुम्हाला म्हणून आम्ही रक्तदान शिबिर तर मी वर्षानुवर्ष रक्तदान शिबिर घेत असतो. रक्तदान शिबिर घेतो तर त्यावेळेस मागच्या वेळेस माझ्याकडं 405 रक्तदानदात्यांनी रक्तदान केलं होतं. मग त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे दान कुठले असेल तर रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान. यासाठी तेव्हापासून तर सातत्याने मी रक्तदानाचं दादांच्या यापूर्वी वाढदिवस असायचा तर अभिष्ट चिंतनच्या कार्यक्रमात मी सातत्याने ब्लड डोनेशनचा कार्यक्रम रक्तदान शिबिराचा घ्यायचं. तर त्यामध्ये जास्त रक्तदान कसं होईल ते पाहिलं जायचं. मग आतापर्यंत तसंच यावेळेस मी आपला ॲड्रेस सांगायचं म्हणलं तर नवी सांगवी हॉटेलच्या तळमजल्यावरती सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत ह्या आयोजित केलेलं आहे रक्तदान शिबिर. तर त्यासाठी मुलींना सर्वांना मी विनंती करतो की दादांच्या जाण्याने जे महाराष्ट्रावरती जे आघात झालेला आहे ती महाराष्ट्राला सर्वांना आठवणीत राहणारे हे दादा सातत्याने आठवणी देत असतात. त्यांचा फोटो पाहिला तरी आठवण येते की दादा अजून पण आपल्या बरोबर आहे असं असताना. त्यामुळं प्रत्येक युवकाला झालं, प्रत्येक युवतीला झालं की आठवण येते दादांची की दादा आपल्याला आहे असंच आजही वाटतं. त्यासाठी दादांना एक श्रद्धांजली म्हणून मला वाटतं
अनेक जण ब्लड डोनेशन करतील अशी माझी सर्वांना विनंती राहील. त्यामुळं आजच्या विनंतीसाठी मी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.